नमस्कार मंडळी, माझं नाव आहे प्रसाद. आज तुमच्या समोर मी एक असा टॉपिक घेऊन आलो आहे जो आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चिंतेचा विषय बनलेला आहे. जो आहे म्हणजे बिबट्या. कुठे ना कुठे मला असं वाटतं की हे जे बिबटे आपल्या महाराष्ट्रामध्ये हायदोस माजवतात त्याच्यामध्ये त्यांची काही चूक नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल, तुम्ही त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये घुसखोरी, जिथे मोकळी जागा दिसेल, जिथे जंगलं सापडतील, पडीक जमीन ज्याला आपण म्हणतो, तिथे तुम्ही हायवे टाकत चाललेत. म्हणजे जिकडे बघा तिकडे मोकळ्या हायवेमध्ये हायवे टाकत चाललो आहे आपण. कुठे सिमेंटचा हायवे, तर कुठे एक्सप्रेस वे, कुठे डांबरी रोड. आता माझ्या आजूबाजूला हा परिसर बघा, पूर्ण ग्रीनफील्ड हायवेमधून मी चालतो आहे. आणि हा पूर्ण हायवे टाकलेला आहे. बॅक साईडला पूर्ण हायवे, माझ्या मागं एक टेम्पल आहे आणि मागं हा पूर्ण हायवे आहे. तर अशा ठिकाणी जिथे त्यांचा नॅचरल हॅबिटॅट असतो, तिथे जर तुम्ही घुसखोरी केली तर त्याचा बाय प्रोडक्ट हा आहे की ते तुमच्या घरामध्ये घुसखोरी करणार. आणि इट इज व्हेरी नॅचरल. तर त्याचा वन विभागाने काय करायला पाहिजे, तर तुम्ही त्यांचं व्यवस्थित निरीक्षण करा, त्यांचं ऑब्झर्वेशन करा. त्यांच्यासाठी तुम्ही जसं गुजरातमध्ये जामनगरमध्ये वंतारा आहे, जे इंटरनॅशनल लेवलचं नॅचरल हॅबिटॅट सेंटर आहे सगळ्या वाईल्ड ॲनिमल्ससाठी, तसं महाराष्ट्रामध्ये का नाही होत आहे? बरेच जण म्हणतात की पुण्यामधून IT कंपन्या म्हणून गुजरातला गेल्या, सगळे IT गुजरात गेले. का गेले याचा विचार केला गेला म्हणजे याचा थोडा विचार करा की का गेले. आता बिबटे जेव्हा महाराष्ट्रामधून पकडलेले बिबटे जेव्हा तिकडे चाललेत गुजरातला, तेव्हा हे लोक का बरं म्हणत नाहीत की यार नाही महाराष्ट्रामधून बिबटे गुजरातमध्ये चालले. तुम्ही मुंबईत सोडा ना मग बिबटे सगळे. जे लोक याच्या विरोधात बोलत होते की कंपन्या मुंबईवरून गुजरातमध्ये चालल्यात, आर्थिक राजधानी मुंबईवरून गुजरातमध्ये चालली आहे, आता बिबटे पण चाललेत गुजरातला. आता हे लोक का नाही बोलत आहे? आणि जे लोक वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनसाठी मोठ्या मोठ्या टी व्हीवरती ॲड येतात, पीटा वगैरे हे ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत, त्या आता कुठे गेल्यात? त्यांचं कोणीतरी एखादा रिप्रेझेंटेटिव्ह समोरून बोलतोय का की यांना तुम्ही कन्झर्वेशनसाठी महाराष्ट्रामध्ये काहीतरी उपाय केला, त्यांचे राहण्याची एकही याच्यामध्ये जे झाडांना मिठ्या मारणारे असतात तुम्ही नाशिकमध्ये बघितलं असतं, हे सुद्धा लोक त्याच्यावर बोलायला तयार नाही आहेत. तर याच्यावरती आपण सर्वांनी विचार करा. आणि हे जे वाईल्ड ॲनिमल आहेत त्यांना शेवटी प्रोटेक्शन दिलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. हे वाईल्ड ॲनिमल्स आणि आपण हे दोघेही प्रकृतीमधून निर्माण झालेलो आहोत आणि त्यांचं प्रोटेक्शन करणं हे आपलं कर्तव्य आहे.